आणि यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये शरद पवार आणि भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याची भेट झाली। आज पवार थेट मोदींना जाऊन भेटले, त्यामुळे शरद पवार आणि भाजपची जवळीक वाढत चालली आहे का या चर्चाही सुरू झाल्यात। पाहूयात याच संदर्भातला हा एक रिपोर्ट। शरद पवारांनी संसद भवनातल्या कार्यालयात पंतप्रधान मोदींची भेट घेतली। साहित्य संमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी पवार मोदींची भेट घेणार असं सांगितलं जात होतं, पण या भेटीमागचं दुसरंच कारण समोर आलं। पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांचा हा फोटो पहा। मोदींच्या शेजारी उभे असलेले हे दोन तरुण सातारा जिल्ह्यातले डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत। शरद पवार या शेतकऱ्यांना घेऊन मोदींच्या भेटीसाठी गेले। डाळिंब उत्पादनात या शेतकऱ्यांनी चांगलं काम केल्यामुळे त्यांची मोदींसोबत भेट घालून दिल्याचं पवारांनी सांगितलं। आणि 5 मिनिटांच्या या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। आपकी मुलाकात हुई प्रधानमंत्री जी से हुई है, किस विषय पे बातचीत हुई सर? बात हुई है शरद सर? जो किसानों की उसकी मुलाकात करनी थी, जिन्होंने बागवानी के क्षेत्र में अच्छा काम किया था वो उनको दिखाना था। बाकी कुछ 5 मिनट की मीटिंग। सर कोई महाराष्ट्र की राजनीति को लेकर कोई चर्चा सर? कोई भी चर्चा? 12 डिसेंबरला अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली। त्याच दिवशी शरद पवार आणि भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याचीही भेट झाली। त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या। दोन्हीही राष्ट्रवादी भाजपला साथ देणार अशी शक्यता वर्तवण्यात आली। त्यानंतर पवारांनी मोदींना साहित्य संमेलनाच्या निमंत्रणासाठी पत्र लिहिलं आणि आज शेतकऱ्यांना सोबत घेऊन थेट मोदींची भेट घेतली। शरद पवार किंवा आणखी कुठलेही ज्येष्ठ नेते एखाद्या मोठ्या व्यक्तीची भेट घेतात तेव्हा त्याची बातमी ही अधिक चौकस नजरेने पाहिली जाते। आणि शरद पवार हे असे नेते आहेत की त्याची दखल सर्वांना घ्यावीच लागते। ते दिल्लीत भेटले ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधानांना निमंत्रित करायचं आहे त्यांना। शिवाय या भेटीकडे वेगळ्या अर्थाने पाहायचं असल्यास एक उद्देश स्पष्ट असू शकतो की त्यांना संवादाचा पूल हा कायम ठेवायचा आहे आणि ते देशाचे पंतप्रधान असल्यामुळं सर्वांना त्यांच्याकडे जावंच लागतं। त्यामुळे बहुधा त्यांनी डाळिंबाची पेटी घेऊन ही भेट घेतली। त्यामुळे भविष्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सहकार्य करेल का हा एक मुद्दा उपस्थित होतो। ईव्हीएम आणि इतर काही मुद्द्यांवरून सध्या इंडिया आघाडीत एकवाक्यता नाहीये। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांच्या पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या। पुढची 5 वर्ष विरोधात बसून काम करावं लागणार या कल्पनेनं पक्षातलेच काही नेते अस्वस्थ झाल्याचं चित्र आहे। भाजपलाही केंद्रातलं सरकार आणखी मजबूत करण्यासाठी शरद पवारांसारख्या 10 खासदार असलेल्या पक्षाची गरज आहे आणि त्यामुळेच पवार आणि भाजपमधली जवळीक वाढतीये का अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।